हे बघा घड्याळात वाजलेत 12. अहो घड्याळात नाही हो, आपल्याच आयुष्यात वाजलेत 12. म्हणजे आज आपल्याला झालता लय उशीर डिलिव्हरी द्यायला, म्हणून निघालो तो जोरात. डोळ्यात चालली होती लय धूळ, म्हणून काढला आपला हत्यार का हे बघा. चष्मा घालून निघालो एकदम बोंगाट. पण तुम्ही अगोदर हे डोंगर बघा. हे डोंगर आहे ना, एवढी हिरवीगार आहे, एवढं निसर्गरम्य वातावरण आहे. हे फक्त आपल्या घराच्या 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. पण तरी आपल्याला येऊ वाटत नाही, कारण कसं आहे, ज्या गोष्टी जवळ असतात ना त्याची व्हॅल्यू तेवढी राहत नाही. त्यामुळे ना जास्त अंतर ठेवायचं म्हणजे व्हॅल्युएबल होतो. आता ह्या शाळेचं पण आपल्याकडे काम आहे. आपण पार अख्ख्या पुण्यातल्या लांब लांबच्या शाळेंची कामं करतो. मग नेमकं आज आपल्याला जायचं होतं यवतला. यवतला कशाला? यवतला आपल्याला द्यायची होती आपल्या कार्डची डिलिव्हरी. मग आपण निघालो मधल्या रस्त्याने, गावच्या हायवेने. म्हणलो नको लय धूळ, ट्रॅफिक, धुराळा, असं डोळ्याची वाट लागती. म्हणून हे बघा, हे कसलं मस्त रोड होता. असं वाटत होतं जसं काही कोकणातून चाललोय. बरं का, तुम्हाला खोटं वाटतंय का? तर हे बघा, हे डोंगर कसा आहे. आता डोंगराच्या पलीकडे बघा ब्रिज कसा आहे नदीचा. तुम्ही बघितलं ना, तुम्हाला इथून जाऊच नाही वाटणार. पण काय करावं लागतंय आपल्याला करायचे काम. हे बघा केवढं मोठं नदीचं पात्र आहे. आणि या ब्रिजवर एवढं भारी वाटत होतं ना. आता आपल्या कॅमेऱ्याची क्वालिटी खराब आहे, आता तुम्हाला दिसलं असतं कसलं भारी. मग आपण एवढ्या जोरात येऊन थकलो होतो, मग आपलं घेतलं एनर्जी ड्रिंक म्हणजे आपलं चहा, आणि ते पिऊन तर अजून जोरात निघालो. बघा कसं ओव्हरटेक करतोय आपण. पण म्हणलं असं रॉंग साईडने ओव्हरटेक नाही केलं पाहिजे, म्हणून वापस घेतली गाडी आणि आलो आपण शाळेच्याच जवळ. पण विषय कसा, आपण वापरत नाही गुगल मॅप, कारण आपल्याला सगळे रस्ते माहिती आहे का, कुठल्या गल्लीवळात. एवढं फिरलोय ना आपण शाळेवर. आता बघा ह्यो रस्ता सुद्धा तो कोणाला वाटला असतं का इथं रस्ता आहे, तरी आपल्याला माहित होता. आता मी जातो शाळेत, देतो डिलिव्हरी. हे बघा आपली क्वालिटी कार्ड. आणि मला करा लाईक, फॉलो, शेअर आणि कमेंट पण करत जावा.